हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता न जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. कालिताई आम्ही विष्णू सहस्रनामाचे 8 श्लोक तैजला पळैला. हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः तै पळेला. आईचे 2 श्लोको सुरवे श्लोक सांगता. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान्. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान्. सुरेशः शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः. सुरेशः शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिः आत्मवान्. कृतिः आत्मवान् ते कृतिरात्मवान् म्हणून सांगचे. मागीर सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः. आता नामावळींत पळया आमी. ईश्वराय नमः, विक्रमिणे नमः, मेधाविने नमः, विक्रमाय नमः. तै ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः. विक्रमी 2 पंत आसा विक्रम शब्दो, तशें हांगा विक्रमी आशिल्ली देखून विक्रमिणे नमः त्याची विक्रमः आशिल्ले कडेन आमी विक्रमाय नमः म्हणचे. ईश्वराय नमः, विक्रमिणे नमः, मेधाविने नमः, विक्रमाय नमः, क्रमाय नमः, अनुत्तमाय नमः, दुराधर्षाय नमः, कृतज्ञाय नमः, कृतये नमः, आत्मवते नमः. त्या कृतिरात्मवान आसपळे तंत 2 नाम आसा विष्णूले. कृतये नमः, आत्मवते नमः. आणि अन्य श्लोकाचे सुरेशाय नमः, शरणाय नमः, शर्मणे नमः, विश्वरेतसे नमः, प्रजाभवाय नमः, अहने नमः, संवत्सराय नमः, व्यालाय नमः, प्रत्ययाय नमः, सर्वदर्शनाय नमः. सर्वदर्शनाय नमः इतले नामावळींतू सांगचे नाम. आता आमी ताचे अर्थ पळया. ईश्वराय नमः. ईश्वरो विक्रमी धन्वी म्हणला तशी ईश्वराय नमः. ईश्वरः सर्व ब्रह्मांडाचे सगळेची जगत्याचे एकमेवाग्रणी म्हणटाची. म्हळ्यार तागेले पशी अग्रणी तागेले पशी मालगड म्हूण कोणूय ना तसलो एकमेवाग्रणी एकमेव
अद्वितीय एकमेवाद्वितीय तागेले पशी म्हालगड ना तशी एकमेवाग्रणी एकमेवाद्वितीय म्हळ्यार तागेले मणके ताका समान कोणीय ना तो एकलोची मळक तेरे एकमेवाद्वितीय म्हणचे तशी समस्त ब्रह्मांडाचे ताणें सृश्टी केले सगळे विश्वाचे जगदीशू जगतपती ईश्वर म्हणून घेतो तो ईश्वर म्हळ्यार अधिपती तशी ईश्वर सर्व शक्ती संपन्नो ईश्वर म्हळ्यार अधिपती तशी सर्व जगत्याचे सर्व सृष्टीचे अधिपती जाल्लेलो परमात्मा तुका नमस्कारो ईश्वराय नमः. आतां विक्रमिणे नमः. विक्रमिणे नमः. विक्रमिण म्हळ्यार वी म्हळ्यार विशेष क्रमी म्हळ्यार गमन गमन म्हळ्यार चलन तागेलें चमकण चमकण म्हळ्यार चमकून वचचें म्हण न्ही क्रमिसुವುದು म्हणटाची गमन करचें विशेष गमन आशिल्लो जेवो विशेष चलन आशिल्लो कसलें तें विशेष चलन चलन म्हळ्यार चमकून वचचें तागेले सदाचार चालचलन आचार सकड म्हणटा पळय ह्या परमात्मो विशेष क्रमीण हा म्हळ्यार विशेष सदाचार संपन्न परमात्माल म्हणके विशेषता कोणाकय ना जावो अनेक समूण येता म्हळ्यार विक्रम विशेष जावन हेज्जो दवरलेलो क्रम म्हळ्यार गमन हेज्जो दवरून वच्चें म्हण विशेष गमन म्हळ्यार कसं न्ही पळय वामन अवतार घेवन येयलो तो वामन अवतार घेवन येतना ताका तो सान गुडोवची वय जाल्यार तो बलीले ताणें 3 हेज्जो भूंय दान निमगिले बलीन दिल्ली कुडले तो कशें जालो त्रिविक्रम जालो म्हळ्यार तितले विशेष जावन तो वाडलो आनी त्रिविक्रम 3 हेज्जो दवरलो की ताणें एक हेज्जो सगळेची ब्रह्मांड व्याप्त केले एक हेज्जो आकाश व्याप्त केले मागीर ताका दवरूं जाग ना म्हणटा बलीन तागेले माते दिल्ले मात्यार पांय दवरी म्हणून दवरून ताणें पाताळांत बलीक पाताळांत कोरून सोडली ताणें कळ्ळें तशी विशेष क्रमण कोणाक जातवे तशी एक 3 हेज्यांतू तशी सगळेची भूमंडल 3 लोक व्याप्त करून घेवचे जाता आशिल्ले ना तशें जावन परमात्माक मात्र तो विशेष क्रमण आशिल्लो म्हूण तशी विक्रमिणे नमः. धन्विने नमः. धनु म्हळ्यार धनुसू तशी धन्वी म्हणचे कोणाक म्हळ्यार धनुसू धरलेलो योधा ताका धन्वी म्हणचे हांगा रामावतारांत ताणें कोदंड म्हळेले एक व्हड धनुसू तागेलो कोणा धरूं जायना तें परमात्माल धनुस पळय कोदंड तें कोणाकय धरूं जायना तशी रामावतारांत तें कोदंड धनुस धरून तशीच विष्णू रुपार आसतना तागेले धनुशा नांव शार्ंग तशी शार्ंग आनी कोदंड धनुसू धारण करलेलो परमात्मो तो तशी ताका धन्वी म्हणचे कसं लेख पळय रामावतार घेवन येयलो तागेलो कोदंड धनुसू रुद्राकय आपडू जायना जाल्यार रुद्राल धनुसू कोणा आपडू साध्य नाशिल्लो ताणें धनुसू मोडून दाखयलो रुद्रालो वय मागीर हाणें परशुरामान घेवन येयले वैष्णव धनुसू तो रामान घेतलो तो विष्णूल धनुसू जाल्यार दुखून विंगड कोणाकय आपडू जायना तेदन परशुरामा कळ्ळें हो परमात्मूची रामरुपार आयला म्हणून इतक ते परशुरामूय परमात्मालोच एक अंशावतार न्हय तागेले हाता आशिल्लो धनुसू दवरका जाल्यार तो विष्णू जावका तशी तो विष्णूची राम जावन येयला म्हण ताका कळ्ळें तशी विशेष जावन आशिल्ले धनुसू धरची शक्ती परमात्माक मात्र आशिल्ली तशें जावन धन्विने नमः कोदंड धनुसू शार्ंग धनुसू वैष्णव धनुसू सकडी धारण करलेलो आनी दुश्टांक नाश करतलो धन्वी म्हळ्यार धनुसू धरून पराक्रम दाखयतलो धैर्यवंत तशी धन्वी म्हळ्यार दुश्टांक नाश करच्याक धनुसू काडलेलो म्हूण म्हळें ताका धन्वी म्हणचे. मेधाविने नमः. मेधावी म्हळ्यार विशेष ज्ञान मेधाशक्ती म्हणटाची तशी परमात्माल तसलो ज्ञानी म्हळेल विंगड कोणय ना वय तशी ज्ञान सगळे जगत्याक ज्ञान दितलो परमात्मा म्हणटना तागेल्या पशी चड ज्ञानी म्हूण म्हळेल कोणय नाची तशी विशेष जावन आशिल्लें ज्ञान आशिल्लो मेधाशक्ती आशिल्लो तशीच
ताका मेधावी म्हणू मेधावीने नमः म्हूण कोण म्हणटा तांकां विशेष मनाक धारणा शक्ती दितलो. मनाक धारणा शक्ती खंयची धारण करचें ज्ञान धारण करची शक्ती दितलो तशें ताका मेधावीने नमः म्हणटाची. आतां विक्रमाय नमः विक्रमाय नमः हांतूय आमी एक पंत कशी लेखू येता त्रिविक्रमावतारांत विशेष हेज्य दवरलेलो. हांगा थंय विक्रमिणे विशेष क्रमण म्हणजेले हांगा विक्रम म्हळ्यार हांगा एक आसा न्ही एक कालांतू समस्त दिशांतू सर्वत्र गह म्हूण ताका म्हणटात न्हय. समस्त दिशांतू जेव समस्त कडेन सर्वय कडेन गमन करचें विशेष शक्ती. गमन म्हळ्यार कन्नड गमन न्ही. गमन म्हळ्यार ताण वच्चें म्हळ्यार परमात्माक एक कालार आतां आमी हांगा दुखून परमात्माक परमात्मा म्हणून हा बंटवाळा दुखून आपयता आमगेले हे ग्रुपांतू धीमही ग्रुपांतू खंयचे खंयचे गांवचे जन आसाचे पुराय जन परमात्मा आपयता आनी तांकां तो पावता न्ही. एका कालार आमी परमात्मा म्हळ्यार पावता तो ना. हांव आतां हुबळी आसा, हांव आतां बंटवाळा आसा, हांव आतां कोडेला आसा, हांव आतां बेंगळूर आसा म्हण तो एक 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 घडींतू एक क्षणांतू एक क्षण निमेश खंयचेय काल परिमाण काडल्यार आमी एक वेळाक तो खंयची खंयची लोकांतू 14 लोकांतूय कोण ताका आपयता तांकां तो पावता. तशी ताका एक पंत पुराय कडेन वच्चा जत्व तसले वय जत्ता सर्वत्र गह म्हणटात ताका. तशी आतां द्रौपदीन तिणें म्हणून कसो न्ही कृष्णा गोकुलवासीन म्हूण आपोचके तिणें केन्ना अक्षय वस्त्रा खातीर तेदना परमात्मान येवच्याक पळय तिणें आपयतना चिकी वेळू जात न्हय. द्वारकावासीन म्हणटा ती तशी ती मागीर निमगिता कृष्णा तुका हांव आपयलें कुडलें तूं इथं येवन पावनी थोडे वेळ म्हाका चल्याक तूं परिक्षा केली म्हणटना कृष्ण सांगता पळय तुगेलो आत्मान तूं आशिल्लो न्हय मामे. कृष्णा म्हणल्यार पुरो आशिल्लो न्हय. तूं कसो म्हणलें गोकुलवासीन कृष्ण द्वारकावासीन कृष्णा म्हणलें म्हाका तूं दूर आशिल्लो द्वारके पेटयला तेदना थंय दुखून येवं नकू हांवें तशें जावन तितलो वेळ गेल्लो म्हूण म्हणटा खंय. तशी परमात्मो विक्रमः सर्वत्र गह आमगेलो अंतर्यामी जावन आमगे लागीं आसता तो आमकां कळना मात्र न्ही सर्वत्र गह एक पंथाक कोण खंय दुखून आपयता थंय तितले कडेनय तो पावता. आनी कृष्णावतारांतू सानप्रयेर 7 वर्ष म्हणटना गोवर्धना पर्वत धारण करनिवे वामनावतारांतू 3 हेज्जो 3 लोक व्याप्त करनिवे त्रिविक्रम विक्रम म्हळ्यार पराक्रम म्हूण येता. तशी कृष्णावतारांतू सानप्रयेर गोवर्धन पर्वत उबारलेलो तितले विक्रमी तो. तशी त्रिविक्रम 3 हेज्यार विशेष क्रमण केल्लो तशें पुराय लेखू येता आमी विक्रमाय नमः. तशीच क्रमाय नमः आमी कसल लेखताची परमात्मा कशी आसा कसल आसा म्हूण ताका पशी विंगड आसता विंगड रितीर आसता. तशी क्रम म्हळ्यार विंगड रितीर आसूचो तागेले क्रम तागेले गती तागेले विशय कसलो आमकां कळना. आमी कसो की लेखता जाल्यार तो विंगड रितीर आसा तसो जाल्यार परमात्मा देखून ताका क्रमाय नमः म्हणचें. तशी क्रम म्हळ्यार एक रितीर वच्चाक क्रम म्हणटाची जाल्यार परमात्मा तशें न्ही. आमी जाल्यार पुराय मनुष्य सामान्य जावन जल्लींची गर्भा दुखून भायर येयलींची वाडलींची प्राय येयलींची मात हे एक समान क्रम यो वय पुराय जन तशी वाडचें करचें जाल्यार देव तशें न्ही. म्हळ्यार आमी वामन अवतारांत पळयलें केन्ना सान जाल्लो केन्ना व्हड जालो म्हूण ना. मत्स्य अवतारांत पळयलें क्षण भितर वाडून 7 समुद्र ओट्टू जाल्लो खंय प्रळय येवन तितलो व्हडूय मत्स्य जाल्लो तो म्हूण आमी आयकताची वय तशी म्हणटना तागेले क्रम म्हळ्यार तो लोकाचे क्रमाक अती विंगड जावन आसा विरुद्ध जावन आसा जावं विंगड जावन आसा. तो खंयची वेळा कशी आसता कशी जाता आमकां कसले कळना. म्हळ्यार वराह अवतार घेवन येतना म्हणटाची ब्रह्मांडांकां दुखून तो भुंयचेर पडलो खंय एक जातना अंगुश्टा इतले सान वराह रूप आशिल्लें खंय पळोव भितर व्हड जालें खंय व्हड जावं भितर तो रसा तळा वचूनय जाल्लें असल पुराय आमी भागवतांत काणी आयकताची मू. एक वराहाचें पील अंगुश्टा तितले आसूचे म्हूण आसवें ना न्हय. म्हणटना लोकाचे एक गतीक विरुद्ध जावन आशिल्ले देखून ताका क्रम विंगड क्रम तागेलो म्हूण तशी क्रमाय नमः.
अनुत्तमाय नमः न उत्तमः तगल्यापाशी उत्तम म्हणलो कोणेय नादिकून ताका अनुत्तमः म्हणजे परमात्माला उत्तम म्हणल सगळे जगत्यांत कोणेय ना इत्याक म्हणल्यार तो जगत्याक अतीत जावन आशिल्लो तशी समस्तांक उत्तम ब्रह्मादी देवतेंकय उत्तम प्रधान पुरुषेश्वर पुरुषोत्तम अनुत्तम पुरो एका अर्थ दिता आमकां समस्तांक जिवांतुले समस्तांक ब्रह्मादी जिवांकय साधक जिवांकय उत्तम जावन आशिल्लो जावो तागेल्या पाशी उत्तम म्हळ्यार कोणेय ना आशिल्लो अनुत्तम न उत्तम तसल परमात्माक नमन अनुत्तमाय नमः सर्वज्ञ सर्वविदु सर्वादिकू सर्वश्रेष्ठ म्हणून ताका सांगताचे पळय तशी तो परमात्माला पाशी होड कोणेय ना पळय ना म्हणूक हे जगत्यांत राजसूय यागा बळारी कोण अग्रपुजेक अर्ह म्हणटना भीष्माचार्यांनी कृष्णाक दिवकती अग्रपुजा म्हणचे वय बे तशी अत्युत्तम म्हणून घेतली तो तेची मधुकैटभ राक्षस येताची त्यांनी परमात्मा लागी म्हणटाच कसं म्हळ्यार आमगेला युद्ध करतवे म्हण तांकां न्ही जावन बुद्धी बल आसा जाल्यारी युद्ध करतावे म्हूण आपोवका जाल्यारी तांगेल्या म्हणके युद्ध करूं हाका जायना म्हणटा न्ही लेकिन थंय ताण दाखयलें कसं न्ही न उत्तम तुमगेले पाशी हांव कितले की श्रेश्ठ उत्तम जावन आशिल्लो म्हूण सांगून तशी ताका अनुत्तमाय नमः दुराधर्शाय नमः दुराधर्शाय नमः धर्श ताका सुचे बल शक्ती दुरादर्श म्हळ्यार एदूर सुचाक जायना नातील तितले ताकत बल पराक्रम आशिल्लो म्हूण तशें जावन ताका महाबली म्हणटाची बली राक्षसांक गेल्लो राय जाल्यारी वा बलीक दमन केलेलो महाबली म्हूण तशी दैत्य लोकांकय पराभव करचे दैत्य लोकांत बलीक तितले रायो म्हणटना दैत्य लोकांच्या रायो म्हणटना बली तितले पराक्रम आशिल्लो तशें जावन ताका बली म्हूण नांव आयलो भारी बल असोचो म्हूण तसल बलीकय महाबली जावन ताकाय पराभव करलेलो परमात्मो तशें जावन हाका दुरादर्शाय नमः कोणाकय एदूर सुचा जायना परमात्माला एद्रा रब्बूक कोणाकय जायना तशें जावन तो दुरादर्श कृतज्ञाय नमः पळय तागेल भक्तांनी तक्का कसले पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तो सांगता नवे तत अहम भक्त्युप अश्नामी म्हळ्यार तदा भक्त्युपहरतः अश्नामी तांणी भक्तांनी कसं दिल्ला पत्र पल्लो पुष्प फूल फल तोय उद्दाक कसले जाता यो मे भक्त्या प्रयच्छति कोण म्हाका भक्तीन दितकी तदहम भक्त्या उपहरतम अश्नामी त्यांनी भक्तीन दिलेलं हांव घेतले नंतर कसं करता एका 10 वंट्यान दिता तो इतक तो कृतज्ञ थोडे भक्ती केल्यारी तो त्या भक्तीक मेचवल्यारी तो कितली भक्ती केला ताज्या 1000 वंट्यान फल दिता आमी निमका म्हणू ना तसल तो कृतज्ञ म्हणटाची तक्का कसले भक्तीन कसं केला ते तो विसरना के परमात्मा प्रितीन भक्तीन तागेल खातीर कसो सेव केला ते विसरना नशी आमकां ताजें फल दितलो तशें जावन ताका कृतज्ञाय नमः म्हणचे कृतये नमः कृत भूतकृत म्हणटात न्हय तशी कृत केल्लो सकड जिवांक सृश्टी केल्लो सकड जिवांतुले आत्मांक नियामक जावन आशिल्लो तशी जिवान प्रति जिवांक शरीर दिवन म्हळ्यार जनन दिवन मरण पर्यंत सर्व शरीराचे संबंधी कसल कर्म कार्यकर्म करूंक आपले ते पुरे करयतलो जिवाक शरीर दितलो भूतकृत वय बाय मागीर शरीर दितलो मान न्हय ते शरीरान ते शरीर ते जिवान घेवन येयलो उद्देश कसलो त्या जिवाक गोतस ना जाल्यार ते शरीर दिलेलो उद्देश परमात्मा गोतस त्या शरीरान कसल कर्म करूं का प्रारब्ध कर्माक समजावन कसल सकडी भोगो का ते पुरे भोगोचे कर्म करोचे सकडी परमात्मान खंय तरी
जीव जनन दुखून मरणपर्यंत ते वपास मरण दुखून जननपर्यंत ते तशीची सर्व करयतल परमात्मो सर्वही करयतल जगत्यांतो सर्व जीवाचे सर्व सृष्टीचे सर्व कर्म करयतलो तो परमात्मो मात्र नाही जीवांकही करतलो परमात्मूची तश्चावनो तक्का कृतये नमः म्हूण म्हणटाची तशी कृतये नमः म्हूण म्हळ्यार पळय भक्तीन आतां हें जालें न्हू कर्म करयतलो म्हूण जालें न्हू भक्तीन तागेलो उडगास कोर आमी कसलच कडेन कर्म करताच पळय हांगा ते कर्म पळय सफल जावची तशी करतलो परमात्मूची तशें ताका कृतये नमः म्हणचें कृती ही आत्मवान आत्मवते नमः आत्मवते नमः आत्मवत आत्मवत म्हळ्यार उत्तम जावन आशिल्लें शरीर ताका आस जेवो ज्ञान ज्ञात्र ज्ञेय म्हणलें खंयचेय भेद ताका ना तो कसो करता समस्त विश्वाक तोच धारण करता आनी तो सर्व जिवांतो आत्मा वटो परमात्मो जावन तोच आसता तशें जावन ताका आत्मवत म्हणटाची आत्मवत आत्मची न्ही तो आत्मवत सगळेची शरिराचे तो नानतलो रे आत्मूय आसना तशें जावन ताका आत्मवत म्हणचें म्हळ्यार आतां एक जिवान जन्म घेवन शरीर घेवन येवका जाल्यार कारण जालो कोण कृती ही परमात्मो ताजे नंतर ते जिवान जनन दुखून मरण पर्यंत ते जीव म्हळ्यार ते आत्मा वटू आसूचो परमात्मो तो ते आत्मा वटू तेचे शरीर आसून ते आत्मा करीन ते आत्माक निग्रहांत दवरून ते आत्मा करीन कसलच कडेन भोगका ते भोगयता आत्माक प्रितीच जावन आसता आमी पळयताचे पुरंजन उपाख्यान भागवतांतू ते पुरंजन उपाख्यानांतू तो अविज्ञात म्हणलो दोस्तीच जावन आसता म्हूण आयकता पळय आमी ते आत्माक म्हळ्यार पुरंजनाक अविज्ञात म्हणलेकू दोस्तीच आसता तो अविज्ञात म्हळ्यार दुसरो कोणूय न्ही परमात्मो पुरंजनू आत्मो तशी तो परमात्माक आत्म विसरता जाल्यार परमात्मो आत्माक केन्नाकय विसरना न्ही आत्मा वटू आसता तो आत्मा मांद्र कळना परमात्मो तागेलो वटू आस म्हूण जाल्यार आत्मवती नमः म्हूण म्हळ्यार हांगा सर्व विश्वाक सृश्टी करता धारण करता पालन करता पोशण करता सर्व सृश्टीन तूं अंतर्यामी जावन आसता आत्म जावन आसता जाल्यार तो परमात्मो सर्व आत्माकय अतीत जावन आशिल्लो परमात्मो जावन आसता तशी आत्मवते नमः म्हूण म्हणटाची तशी सुरेशाय नमः ब्रह्म रुद्र इंद्र इत्यादी देवतेंक सुर म्हणटाची ते सुर देवते हांकांय ईशाय नमः यजमान जावन आसतलो देवतेंक यजमान जावन आसतलो तशीची सुर श तशी लेखूं येता सुर ईश सुर श म्हळ्यार श म्हळ्यार मंगळ दितलो श सुख मंगळ दितलो तशें जावन ताका सुरेश म्हणचें शरणाय नमः शरण कोण ताका ते अन्येक श्लोक यो सुरेशः शरणं शर्मः तांतू शरणाय नमः कोण ताका शरण येतकी शरण येईल जनांक तो अन्यथा शरणं नास्ती त्वमेव शरणं मम म्हूण सांगून कोण ताका शरण येतकी तांकां तो शरण्य जाता म्हळ्यार तो आश्रय दिता रक्षण करता पळय दुश्ट जनान पीड दितनाय आमी कसो करचें देवा म्हणचें शरण येवचें देवाक वैबे कर्म संबंधी कसल कश्ट हांगा आमी भोगताची प्रारब्ध कर्मा संबंधी कसो कश्ट भोगता तेदनाय आमी देवा म्हणटात ताका परमात्मा म्हणटाची तुजी गती देवा आनी म्हाका कोणूय गती ना म्हूण म्हणटाची हांव अनाथो तूं म्हाका रक्षण करता म्हणटाची अन्यथा शरणम नास्ती तूं सोडा म्हाका कोणूय गती ना म्हूण म्हणटाची अशी पुरे म्हणली क्षणाक तो येवन आमकां पावता शरणांक तो शरण्य कोण तागेले अभय निमून येता तो अभय प्रदाता तशें ताका शरणाय नमः म्हणचें शर्मणे नमः जावो शर्माय नमः सुरेशः शरणं शर्मः शर्मणे नमः म्हळ्यार शर्म म्हळ्यार सुख शर्म म्हळ्यार सुख दितलो तो सुख स्वरूपूची
ताका दुःख म्हणलेलें ना. तो आनंद स्वरूप, तो सुख स्वरूप म्हणटा तागेलें दिवच्या दुःख ना. आमी दुःख भोगता जाल्यार आमगेलें प्रारब्धान ताणें दिवची न्हय तें. तशी केन्नाय सुख स्वरूपी जावन आशिल्लो, केन्नाय शरण येयल जेन्ना सूख दितलो, संतोषार आसतलो, आनंदार आसतलो, सुखार आसतलो, शांत मनार आसतलो म्हणटना तोच कोण शरण येता तांकां सूख दिता. तशी शर्मणे नमः, ताका शरण येयल जनाक कश्ट म्हूण सांगून तागेले मागून येयल जनाक तो सूख दितलो. तशी ताका शर्मणे नमः म्हणचे शर्मा म्हळ्यार सूख. हांगा जिवाक तांगेले योग्यता अनुसार सूख दिता. मागीर ते जिवान मोक्ष पावल्यार खंयचे एक जन्मांत ते मोक्ष पावता वयना थंय संपूर्ण आनंद दितलो परमात्मा देखून ताका शर्मणे नमः म्हणजे. विश्वरेताय नमः, विश्वरेताय नमः. रेतस म्हळ्यार ही सृश्टीक कारण जातलो. तशी विश्व, विश्व म्हळ्यार समस्त जगत्याचें सृश्टीक कारण जाल्लो. स्वंत इच्छेन जगत्य सृश्टी करतलो. तशें जावन ताका विश्वरेत, रेत म्हळ्यार सृश्टी करचें, विश्वरेताय नमः म्हूण म्हणटाचे. आनी एक तसलेची एक अर्थ सुचे नाम प्रजाभवाय नमः, प्रजाभवाय नमः. हांगा जगत्य सृश्टी केलेलो विश्वरेताय नमः. ते सृश्टी केलेले जगत्यांत प्रजाभवाय नमः. प्रजा म्हळ्यार कालची दिसाक सांगला प्रजनन, जनन जावन येवची जीव, प्रजाभवाय नमः. तांतो ब्रह्मरुद्र इंद्रादी देवतेय आसाच कळ्ळा. तशीच हांगा लोकांत 14 लोकांतूल सर्व जिवांक मात्र न्ही भूलोकांतूल प्रजाजन, प्रजनन जावन येवची जन तांकांय सृश्टी करतलो, समस्त सृश्टीक उत्पत्तीक कारण जाल्लो. तशें जावन ताका प्रजाभवाय नमः म्हणटाची. तशी प्रजाभवाय नमः. अहने नमः, अहनी संवत्सरो व्यालः म्हणटा पळय तशी अहने नमः. अहनी म्हळ्यार उजवाड म्हणटाची अहनीक. तो ताका आसूची उजवाड विंगड कोणाकय ना. ताका कोटी सूर्य समप्रभ म्हणटाची. ताका आमकां उजवाड दिवका जाल्यार सूर्य जेवका. आमकां उजवाडाक विंगड कसलकी एक सोर्स जेवका. आमकां स्वयं प्रकाश मेळेल ना जाल्यार परमात्मा तशें न्ही. तो स्वयं प्रकाश मात्र न्ही जगत्यांत सूर्य चंद्राकय उजवाड दितलो तोची. तो स्वयं प्रकाश आनी सर्व जगत्याक उजवाड दिता. सूर्य चंद्राकय उजवाड दिवन तांकां जगत्या उजवाड दिवच्या कामांत नियमन करता. तशें जावन ताका आमी अहनी म्हणटाची, उजवाड म्हूण म्हणटाची. तशी तोच सांगता गीतेंत 15 अध्यायांत. तो यदादित्यगतं तेजो जगद्भासयते किलं यच्चंद्रमसि यच्चग्नौ तत्तेजो विद्धिमामकं म्हूण म्हणटा तो. यत आदित्यगतं तेजो सूर्याल उजवाड यदादित्यगतं तेजो जगत्य अखिल म्हळ्यार सगळे जगत्या उजवाड दिवचो. सूर्यो चंद्रू अंतपुरे हामची अंकपुरे हाम उजवाड दिता. यच्चंद्रम असि यच्चग्नौ अग्निकय उजवाड दितलो हाबची म्हूण तो सांगता. मात्र न्ही अनेक श्लोक सांगतो. न तद्भासयते लोको न शशांको न पावकः न तद्भासयते लोक. मेग्गे लोकांत न तद्भासः तै सूर्यो ना न शशांको न्ही तै चंद्र ना न पावकः तै अग्नी ना जाल्यार मेग्गे लोकांत सदा सर्व काळ उजवाड आसा. इत्याक तो अहनी, तो स्वयं प्रकाश तागेलो उजवाड पुरो. तशी संवत्सराय नमः. संवत्सरः सम्यक, सम्यक वत्स, वत्स म्हळ्यार पळय वत्स म्हणचे वासरांक वत्स म्हणटाची. तशी सम्यक वत्सः चरयती म्हळ्यार कृष्ण जावन येतना तो वासरांक तो पालन करतलो.
तण खावच्याकनी होर्न पळयतलो तो वयवे. तशीची संवत्सर म्हणून खंयच्याक म्हणटा गोचवे, एक वर्षाकय संवत्सर म्हणटाची. क्षण, लव, निमेष, काष्टा, कला, क्षण, मुहूर्त, तिथी, मास, अयन, संवत्सर अशी कालचक्र सुचे. ते सगळे कालचक्रा नियामक जावन संवत्सरा वैरी संवत्सर, संवत्सरा वैरी संवत्सर गुंडायतलो. काल आवर्तनाय नमः म्हणत मागिरी ताका हेची अर्थ येता संवत्सराय नमः. कालचक्र नियामक जावन आशिल्लो परमात्मो प्रति एक संवत्सर, संक्रमण दुखून संक्रमण म्हणलेक येतं, ऐन दुखून अयन म्हणलेक येतं. तशीची तिथी दुखून तिथीक, मास दुखून मासाक. म्हळ्यार दिसू रात्री करतर सोचत मागीर एक संवत्सर जाता. तशी संवत्सरा वयर संवत्सर जातर वता. तशी परमात्माक काल नियामक म्हूण म्हणचे. तशी कालचक्र नियामक जावन आशिल्लो तशें ताका संवत्सराय नमः म्हूण म्हणचे. व्यालाय नमः. ल म्हळ्यार विशिश्ट जन म्हणून कसं कोण आतां आमी विशेश चेतनरो म्हणटा पळय तशें न्ही. विशिश्ट जन म्हळ्यार ज्ञानी जन. आल तांकां चंद करून तो स्विकार करून घेतके तागे लागीं. म्हळ्यार विशिश्ट जावन आशिल्ले ज्ञानी भक्तांक तागेले तो घेता म्हळ्यार तांकां तो मोक्ष दिता म्हूण. तशी ताका व्याल म्हणटाची. तशीची आनी एक व्याल म्हळ्यार अर्थ कसले म्हळ्यार व्याल म्हूण सर्पाकय म्हणटाची. इत्याक म्हळ्यार सर्प भारी बलाचो, भारी वेग आनी शत्रूंक सुतू घालून पळय बग्गी तो दमन करता. सर्पाक असो चित्राण कोणाकय ना. तशी ताका परमात्माक व्याल म्हूण म्हणटना सर्पा तितली बल, वेग, शत्रुमर्दन सकड करू जत्तशील देखून ताका व्यालाय नमः म्हणचे. आल विशेष ज्ञानींक तागे लागीं घेतलो म्हळ्यार मोक्ष दितलो. आल व्याल जावो सर्पा म्हणके. व्याल म्हूण सर्पाकय म्हणटात. सर्पा म्हणके बलान, वेगान सकडी विशेष शक्ती आशिल्लो तशें जावन व्याल. प्रत्ययाय नमः. प्रत्ययाय नमः म्हळ्यार यो असौ प्रत्यय यती. यो असौ प्रत्यय यती म्हळ्यार आमकां ह्या कठीण जावन आशिल्ल्या भवसागरा दुखून प्रत्यय पार करतलो. प्रत्याय यती. प्रत्याय हांगा दुखून तो आमकां व्हरता. हे भवसागरा दुखून दांटवान व्हरता. अंबीग ना निन्न ನಂಬಿದೆ ಜಗದಂಬಾ ರಮಣ ನಿನ್ನ ನಂಬಿದೆ म्हणटाचे आमी. ತುಂಬಿದ ಹರಿಗೋಲಂಬಿका. ಅದಕ್ಕೂ 9 ಚಿತ್ರ ನೋಡಂಬಿका. आमगेले शरीराचे एक हरिगोल दांटूच्या साधन न्ही वे ह्या भवसागर दांटूका जरा री एक दोणी जावका. हे दोणी विंगड खंयचे न्ही आमगेले शरीर आमकां साधन. ताका 9 छिद्र आसकाय. ते छिद्र चड आसल्यार दोणी घेत नाय बुड्डून वची वयवे. तशी हें छिद्र पुरे मुचूच म्हळ्यार नवरंध्र मुचूच म्हळ्यार विशय सुखादी कडेन मन दिना नशी निग्रह करता कोण तांणी हें भवसागर ते दोणीन म्हळ्यार मानव शरीर म्हळ्यार दोणीन दांटूच्या जाता. तशी प्रत्ययाय नमः यो असौ प्रत्याय यती आमकां ह्या कठीण सागरा दुखून भवसागरा दुखून म्हळ्यार भवसागर म्हळ्यार कसं नाही जनन मरण कश्ट सुख असले द्वंद्व आसूत तसले एक जगत्य प्राकृत जगती हांत दुखून पार करून तो व्हरता. कशी शुद्ध ज्ञान दिता तो आमकां. ज्ञान मेळ्ळे शिवाय भक्तिमय ज्ञान असले शिवाय आमी परमात्मा पावच्या जायना. तशी प्रत्ययाय नमः. सर्व दर्शनाय नमः. सर्व दर्शनाय नमः. पुराय दर्शन करयतलो खंय तो. पुराय दर्शन करयसितलो म्हळ्यार विश्वरूप दर्शन दाखयिल्लो न्हू तो कोणाक अर्जुना मात्र बे यशोदे दाखयला. तशी तागेले शांती संधाना म्हण वतना धृतराष्ट्राल सभेन तूं कोणकोणा पळोवच्या योग्य तसं तांकां दाखयला. तशी विश्वरूप ताण मस्त कडेन दाखयला. मार्कंडेय ऋषीक दाखयला. मार्कंडो ऋषील पुत्ताक विश्वरूप दर्शन दाखयला. तशी विश्वरूप दर्शन दाखयतलो कोणाक तागेले भक्तांक. तशी आनी सगळे जगत्याचे समस्त कार्य पळोवन घेतली तो सर्वदर्शन ताका खंय कसो असल्यार दिसता.
सर्वदर्शनाय आमकां पुरय दाखयता तशी ताका सर्वदर्शन म्हणचे. तशी हांगा अहनी अह संवसरो व्याल प्रत्यय सर्वदर्शन थंय थंयच्याले आनीचे श्लोक आमी पायचे दिसाक पळोवया. आजी सांगिल्ले सर्व विष्णू सहस्रनामाचे श्लोकू आनी त्या नांवाचे अर्थ परमात्मान सांगयले. परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्ण.